मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल. पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचा. ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनौबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. त्याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी हात तोंड्यांसारखे एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यानं रौद्र रूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे. त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठे आहेत? काय आलं रे नंदी? आ अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही. फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठंतरी पाठीव नाही. पाठीव फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या भी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाठीच्या मधी. काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उदानारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतंय का? का नाही जमणार? जमतंय की. बरं झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावरनं महाराज इकडेच यायला निघालेत. कुठल्या बी वक्ताला पोचतील. थांब जरा. काय आलं? पोचतील नाही राज पोचलं. काय? हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे. हंसाजी? मालोजी बाबा आवरा. कानालाच ती काढत तुझे. हा तर मग काय. राजा मुजरा घ्यावा. हंसाजी महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हौसाजी मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. राज उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तरवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. राज मी हौसाजी मोहिते, हिरण्यगर्भ जोवर केशरी तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच. पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यवन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून
पण अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. सरसेनापतींची ही तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील. काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज दार द्यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे रे तुझा पत्ता? अनाजीपंत काय होय? धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहायला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार. इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना. अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणावं. सरसेनापती जी राज, ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्या वेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राज शब्द आहे तुम्हाला. राजा, जो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. मारू नका त्याला. काय चाललंय? काय चाललंय? महाराज, यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कापा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा, लगीन होतं थोरलीचं. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. महाराज, जी राज. मोरोपंत, या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब.
शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. आ आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला. हुजूर, फिर से पढ़ो. जी. सिवा के ताजपोशी की तारीख मुकर्रर हुई है. पूरे दक्खन में मानो जैसे दिवाली